आमच्यासारख्याची अडचण करू नका. नक्की तुमच्या असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत हेच आम्हाला कळत नाही. मुंबईत गेल्यानंतर दुसरे अध्यक्ष, कुडाळमध्ये आल्यानंतर दुसरे अध्यक्ष, असं जर झालं जे आमच्याकडे होतं ते तुमच्याकडे करू नका. कारण ही क्षेत्र राजकारण करण्याची नाही आहे, ही क्षेत्र उद्योग क्षेत्र पुढे नेण्याचं आहे. तुमच्यामध्ये जे काय आहे ते तुम्ही चार भिंतीमध्ये सोडवलं पाहिजे. आज बघा, हा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या तुमच्या टीमचा फोन येईल, तुमच्या बाजूला हे बसले होते ते काय नक्की अध्यक्ष आहेत काय, तर तुमचा अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण हे एकदा तुमचं तुम्ही ठरवा. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या असोसिएशनच्या लोकांची अडचण करू नका. कारण त्यांना तुम्ही देखील सारखे, त्यांना मांडगावे देखील सारखे, पूर्वीचे देखील सारखे. शेवटी राजकारणामध्ये हे मी समजू शकतो, इंडस्ट्रीमध्ये देखील हे होतं. हे मला ऐकून खरोखरच धक्का बसलेला आहे आणि त्या धक्क्यात मी सावरलेलो नाही. पळवापळवी आमच्याकडे होते आम्ही समजू शकतो, ते बरोबर ना. इंडस्ट्रीच्या असोसिएशन मध्ये निवडणुकीमध्ये पळवापळवी होते हे मी पहिल्यांदा ऐकलं. आमचं ऐका ना, ऐका ना, राजकारण बोलू दे. मला राजकारणात जायचं तर माझी भावना सांगतो. आणि दुसरं अशी तुम्हाला देखील सांगतो आणि मांडगावे साहेब तुम्हाला देखील सांगतो, माझं नेटवर्क एवढं चांगलं आहे. कुठच्या ग्रुपवर काय चर्चा चालू आहे मला दुसऱ्या सेकंदाला कळतं. त्याच्यामुळे मला 100% कोकणचा नेता व्हायचं, तुम्ही त्याची चिंता करू नका. हे तुमच्या असोसिएशनच्या लोकांनी मला कोकणचा नेता व्हायचंय की तुम्ही डोक्यातली शंका काढून टाका. त्या कॉम्पिटिशनमध्ये मी नाही आहे. पण माझी फक्त विनंती तुम्हाला एवढीच आहे की ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होत आहे, ज्या पद्धतीनं बातम्या येत आहेत, हे कुठेतरी तुम्ही चार भिंतीच्या आत आशिषी पासून थांबवलं पाहिजे. त्या मताचा मी आहे. कारण मला ललित गांधी देखील सारखे, तुम्ही देखील सारखे आणि तुम्ही देखील सारखे माझी बांधिलकी उद्योग मंत्री म्हणून उद्योग वाढवण्यामध्ये आहे. तुमच्या भांडण्यामध्ये मला अजिबात रस नाही. त्याच्यामुळे तुम्ही बसून मिटवावं. आणि उद्या काय होईल सांगतो. आज ज्या अध्यक्षांनी पुढाकार घेऊन तुम्हाला बोलवलेलं आहे ते समोरच्या यांच्यावर बहिष्कार टाकतात. तुम्ही का बोलवले? त्या सगळ्या लोकांची अडचण लक्षात घ्या. आणि म्हणून माझं मत आहे की आम्हाला मंत्र्यांना बरोबर घेऊ नका, अध्यक्षांना आपल्या मुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊ नका, उपमुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊ नका. तुम्ही सगळे समंजस आहे. तुम्ही इतके वर्ष काम करता, मी तर 3 वर्ष तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करताना बघतोय. तर त्या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी समजून घेतल्या पाहिजेत. आपल्यामुळं किंवा त्यांच्यामुळं देखील, ते काय माझे नातेवाईक नाही, पण त्यांच्यामुळं देखील असोसिएशनला कुठं त्रास होणार नाही. की तुमच्या घडामोडीमुळं आमच्या स्थानिक लेवलच्या असोसिएशन त्याने बोलणार नाही. ते म्हणजे मी बोललो तर माझं पद जाऊ शकतं, कारण तुमची मला सिस्टीम माहीत नाही. पण हे नको, ह्या प्रथा राजकारणामध्ये नको. जनरल बॉडीमध्ये मारामारी आम्ही याला बघतो कुठं शेखरजी, महानगरपालिका, तुमच्यानंतर नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद. पण या प्रथा जर असोसिएशनमध्ये यायला लागल्या, कोण करते मला माहित नाही. दोघांनी समंजसपणाने घ्या. दोघांनी समंजसपणाने घेऊन उद्योजकांना आपल्याला पुढे न्यायचं आहे. MIDC आपल्याला डेव्हलप करायचं आहे. तुमचा आशिषी असलेला अभ्यास, तुमचा मांडगावे असलेला अभ्यास, त्यांचा असेल नसेल मला माहित नाही, पण सगळ्यांचा अभ्यास जर एकत्र झाला तर महाराष्ट्राची इंडस्ट्री ही चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकते. एवढीच माझी त्याच्यामध्ये अपेक्षा आहे. तुम्ही पण माझे चांगले मित्र आहात, तुम्ही देखील माझे चांगले मित्र आहात. जयंत पाटील साहेब देखील माझे काही काळ नेते होते, तुम्ही चिंता करू नका. जयंत पाटलांचे तुम्ही समर्थक असले तरी माझं तुम्हाला समर्थन आहे, त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. पण या गोष्टी कुठेतरी अशी थांबल्या पाहिजेत असं माझं मत आहे. तुम्हाला असं वाटेल की सत्काराच्या निमित्तानं मी हा कुठेतरी वेगळ्या मार्गाला घेतोय, कदाचित अनेकांना कळत नसेल हे का बोलतोय. पण मला, तुम्हाला, मांडगावे साहेब तुम्हाला आणि तुम्हाला चांगलं कळलेलं आहे. त्याच्यामुळे हे असोसिएशन मध्ये होऊ नये एवढीच माझी मनापासूनची विनंती आहे. ती आपण दक्षता घ्यावी. मी तुमच्या सोबतच आहे, परत एकदा सांगतो. मी असं काय म्हटलं नाही की तुम्ही अध्यक्ष झाले तर मी विरोधात आहे. जे काय असेल ते चार भिंतीच्या आत आपण संपवावं एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदेश नाही, विनंती आहे. एवढीच विनंती आपल्याला करतो. माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आणि सत्कार करत असताना बांबूचा मोमेंटो मला तरी दिला. उद्योग मंत्री म्हणून सांगतो की या सिंधुदुर्गानं, या बांबूमुळं या महाराष्ट्राच्या उद्योग विभागाला बांबू पॉलिसी आणावी लागली. आणि ती बांबू पॉलिसी देशाची पहिली बांबू पॉलिसी आहे. त्याचं सगळं श्रेय सिंधुदुर्गाला जातं. एवढंच सिंधुदुर्गवासियांना जाणीव करून देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.